स्वतःला जे शिवसेना म्हणून जे समजतायत, नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं, ते नामर्द लोक जे आहेत सरकारमध्ये बसलेले शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत. आपण लोकांना घरं नाकारली ना, तर ते आपल्याला नाकारतायत. हे जागच्या जागी ठेचायला पाहिजे. हे आताची सरकार आलं ना, याच्यामुळे ही मस्ती आली. त्याच्या आधी नव्हती मस्ती. हे जे सगळे लोक आहेत हे मराठी माणसाचा आवाज दाबण्याकरता आता थेट मुख्यमंत्र्यांचं नाव वापरायला लागलेलं आहे. कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईत सुद्धा हे प्रकार घडले आहेत. कल्याणमधली कालची जी घटना आहे मराठी माणसासंदर्भात, मी वारंवार तुमच्यासमोर बोलतोय, लिहितोय, सांगतोय. कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. मराठी माणसं घाणेरडी आहेत. मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही. मराठी माणसाला घाणेरड्या शिव्या घातल्या. मुंबईत सुद्धा मराठी बोलायचं नाही. मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत. हे लोढा गुंडेचा वगैरे वगैरे नावं घेईन मी नंतर सगळी. ही हिंमत या महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली, मराठी माणसाच्या हक्कासाठी, भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला. ते यासाठी की इथे मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि ही मुंबई आणि आजूबाजूचा परिसर हा अडाणी, लोढा, गुंडेचा बरं का आणि सगळे इतर मराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा, यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळा गोतावळा, व्यापारी गोतावळा, त्यांनी मराठी माणसाला कमजोर केलाय. आणि कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागलेले आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. मराठी माणसाचे खून पडायला लागलेले आहेत. मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरू आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतून सुद्धा मराठी माणसाने राहू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं. याचं कारण शिवसेना तोडली, शिवसेना कमजोर केली. पण स्वतःला जे शिवसेना म्हणून जे समजतायत, नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं, ते नामर्द लोक जे आहेत सरकारमध्ये बसलेले शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत, त्यांना कालच्या कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते आहे का? आम्ही बघू काय करायचं ते. मराठी माणसाच्या संदर्भात ज्यांना ही वेदना आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मी वारंवार सांगतो. नामर्द आहेत, हे नामर्द आहेत, हे सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली. हे लाचार आहेत. यांनी महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नुकसान केलेलं आहे बरं का. मला जेव्हा ईडीनं अटक केली तेव्हा माझं वाक्य आहे, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा म्हणून. प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणाऱ्या प्रत्येक संस्था, संघटना, व्यक्तीवरती हे हल्ले सुरू आहेत. आणि हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान. मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार, हद्दपार करायचं. कालचा मराठी माणसावरच्या हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. उपमुख्यमंत्री आहेत 2, स्वतःला कसले मराठी समजताय तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. किती दूर दूरवर पसरलेली असते आणि कशी ती तुमच्यापर्यंत येते हे आता लक्षात घ्या. आधी दक्षिण मुंबईत होती, मच्छी खाणारे, मटण खाणारे आणि चिकन खाणारे, सुकी मच्छी खाणारे. मी जेव्हा बोलायचो की 365 दिवस मी हे सगळं खातो कारण का ते माझ्या रक्तात आहे, आमच्या संस्कृतीत आहे, आमच्या जनजीवनाचा हा भाग आहे, तेव्हा आमचीच मराठी माणसं टिंगल करायची. काय ती काय मटणाबद्दल आणि चिकनबद्दल आणि मच्छीबद्दल बोलत असतो. आज आलं अंगाशी. बरं.
आपण लोकांना घरं नाकारली ना, तर ते आपल्याला नाकारतायत. बरं. हे जागच्या जागी ठेचायला पाहिजे होतं. हे जेव्हा सुरू झालं ना, तेव्हापासून दक्षिण मुंबईमध्ये मला आठवतं, मी बोरिवलीमध्ये एक आंदोलन केलं होतं. मच्छी विकायला गेलो होतो मी. जेव्हा मच्छी विकणाऱ्यांना अडवलं होतं बोरिवलीच्या रस्त्यावर, तेव्हा मी बोरिवलीत स्वतः गेलो होतो. मला पोलिसांनी अटक केली. जेव्हा राज्य व्यवस्था हे सगळं म्हणजे आपण मीरा भाईंदरमध्ये पर्युषणला 8 दिवस मटणाची दुकानं बंद करा. का बंद करा? आमचं खाणं आहे ते, इथल्या मूळ माणसाचं जीवन आहे ते. आम्हाला नाही जात दुसरं जीवन. काय झालं त्याच्यात? हे स्पष्ट बोलायला आपण का घाबरतो? बरं. आपणच जर आपल्या जाती लपवणार असू, आपल्यात जर आपण प्रथा परंपरा लपवणार असू, तर तेव्हा हे सगळं घडतं. तेव्हा लोकांची बोलायची हिंमत होते. तुम्ही चिकन खाणारे घाण नाही, हा तर चुकीचं आहे. अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं राहणं होतं, मात्र त्याच्यावर आवाज उठवतो. हे आताची सरकार आलं ना, याच्यामुळे ही मस्ती आलेली. त्याच्या आधी नव्हती मस्ती, पण ते सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल आणि बाकीचे लोक अशा या सगळ्या मंडळींना, मी काय सगळ्या मराठींच्या विरोधात नाही बोलणार, परंतु जी अशी मंडळी आहे मराठींच्या विरोधातली, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आत्ताची सत्ता आल्यामुळे त्यांना तसं प्रोत्साहन वाटतंय. म्हणून ती भूमिका निभावतात. मला वाटतं ठेचावं लागेल. सुरुवातीच्या पहिल्याच भाषणामध्ये हा मुद्दा घेतला होता की जेव्हापासून भाजपचं सरकार आलेलं आहे त्यावेळेपासून अमराठी लोकांचा मराठी लोकांवरची दादागिरी ही वाढलेली आहे. मी परवा भाषण केलं आणि काल असं लक्षात आलेलं आहे की केवळ मराठी आहेत म्हणून यादव नावाच्या एका कुटुंबाने मराठी माणसावर हल्ला केलेला आहे, त्यांना मारलेलं आहे. आणि त्याहूनही सगळ्यात गंभीर बाब, हा जो कोण यादव नावाचा व्यक्ती आहे तो असं म्हणतो की मी खूप मोठा माणूस आहे, मी एक फोन मुख्यमंत्री कार्यालयातनं लावीन आणि तुमचा मराठीपणा काढून टाकेल. म्हणजे हे जे सगळे लोक आहेत हे मराठी माणसाचा आवाज दाबण्याकरता आता थेट मुख्यमंत्र्यांचं नाव वापरायला लागलेलं आहे. 2 आठवड्यापूर्वी गिरगावमध्ये असंच एका दुकानदाराने मराठी महिलेला सांगितलं होतं की आता भाजपची सत्ता आलेली आहे, अभि मराठी नाही चलेगा, अभि मारवाडी चलेगा. त्यामुळे जेव्हापासनं भाजप सत्तेत आलेला आहे त्यावेळेपासनं मुंबईतल्या मराठी माणसाला दाबण्याचा यांचा जो काही प्रयत्न आहे हा आता उघड झालेला आहे. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा ठामपणे मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या भागाच्या सगळ्या मराठी माणसासोबत उभा राहील. हे असले कोण अखिलेश न बखिलेश असतील या सगळ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. कोणी मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहिलं त्यांच्या तंगड्या तोडल्याशिवाय.